मी अवधूत वाघ सरांकडे येतो. यू आर इन टू वॉटर मॅनेजमेंट अँड रिसोर्स मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट एखादा इन्फ्रा डेव्हलप केल्यानंतर मॅनेज करण्यासाठी काय चॅलेंज येतात? फॉर एक्झाम्पल त्यांनी आता सांगितलं वॉटर आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू, पण मला वाटतं सगळ्यात मोठा वॉटरचा प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू मी इज लिकेज मॅनेजमेंट इन वॉटर, जे आपण एवढं प्रोसेस करून आणतो ऑर एनी काइंड ऑफ कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट करणं एखाद्या रिसोर्सचं, त्याच्याबद्दल व्हॉट इज? तुम्ही अतिशय कळीचा मुद्दा मांडलाय. मुख्य म्हणजे सर्वसाधारणपणे अर्थात प्रत्येक सेक्टरला थोडासा फरक पडतो, परंतु ज्यावेळी समजा 100 कोटीचा प्रोजेक्ट केला तर तो जर मेंटेन करायचा असेल तर साधारण वर्षाला 1%च खर्च येतो. परंतु लोक पुष्कळ प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यामध्ये उत्साही असतात, कारण इट इज अ बल्क साईज 100 करोड. पण त्या मानाने ते 1 कोटी रुपये वर्षाला खर्च करण्यासाठी लोक टंगळमंगळ करतात. आता सुनील जींनी जे सांगितलं, 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक तर पॉलिसी. तुम्हाला सांगतो की पॉलिसीज एकदम परफेक्ट आहेत. अच्छा, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ऑन पेपर एकदम परफेक्ट आहेत. तुम्ही एन्व्हायरमेंटचा विषय काढलात, एनजीटीच्या सगळ्या नॉर्म्स एकदम स्ट्रिंजंट आहेत. तुम्ही आता म्हणालात एसटीपीचा प्रश्न आहे, जे 7-8 एसटीपी मुंबईमध्ये निघतात, अतिशय स्ट्रिंजंट कंडिशन्स आहेत. या सगळ्या असल्या तरी त्या पेपरवर आहेत. या पेपरवरच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या लोक पेपरवर इम्प्लिमेंट पण करतात. उदाहरणार्थ एखाद्या सोसायटीला कंपल्सरी एसटीपी असेल तर तो एसटीपी लावतात, नाही असं नाही. त्यांना जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे ते करतात, नाही असं नाही. परंतु एकदा ओसी मिळाली की त्यानंतर विषय संपला. उदाहरणार्थ तुम्हाला ओसी मिळेपर्यंत तुम्ही तुमच्या बाल्कनी ज्या आहेत ना त्या ग्रिलने कव्हर नाही करत, तुम्ही शेडने टाकत. एकदा ओसी मिळाली की मग रात गई बात गई. यासाठी तुम्हाला नुसतं ओसी मिळण्यापर्यंत एसटीपी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कार्यान्वित आहे हे महत्वाचं नाही. त्याच्या पुढे ज्या तुम्हाला सवलती मिळतात, उदाहरणार्थ तुमचा एसटीपी असेल तर तुम्हाला HWD मध्ये सवलत मिळते. तुम्हाला ते पाणी आणखीन मलनिस्सरण जे पैसे म्युन्सिपालिटी घेते त्यातनं तुम्हाला सवलत मिळते. पण ती दरवर्षी तुम्ही करता का? त्याची क्वालिटी स्टँडर्ड चांगली आहेत का? त्याच्यामधनं जे एसटीपी मधनं जे पाणी निघतं ते पाणी तुम्ही तुमच्या सोसायटीच्या गार्डनला किंवा तुमच्या टॉयलेट्स, बाथरूम इतर ठिकाणी यूज करता का, हे पाहण्याची, मॉनिटरिंग करण्याची एकही एजन्सी आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट्स, काही ठराविक सोसायट्या ज्यामध्ये तुमच्या सारखी चांगली माणसं आहेत आणि जे एन्व्हायरमेंट बद्दल सजग आहेत, असे जर काही सोसायटीचे लोक सोडली तर सगळ्यात सावळा गोंधळ आहे. आणि त्याच्यामुळे ह्यामधलं सगळ्यात मोठं चॅलेंज ऑपरेशन आणि मेंटेनन्स आहे. आणि त्यासाठी ते मॉनिटरिंग करणारी एजन्सी आहे. तुम्ही एक व्हेकल घेतली, दर 6 महिन्यानंतर त्याचं PUC करावं लागतं. सरकारने नियम केलेला आहे की जे डिझेल ऑपरेटेड ट्रक्स आहेत ते मुंबईमध्ये तरी 8 वर्षच वापरता येतील, नंतर बाहेर फेकावं लागेल. जसं PUC तुम्ही मॉनिटर करता की तुमच्या मधून चेक होतं, तर तसं काही चेक होतं का या सोसायटीमध्ये? मुख्य म्हणजे एसटीपी किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बद्दल काय बोलायचं नाही मला, कारण एकदा ते झालं तर ती सिस्टीम चालू होणार, तुमचं ट्यूबवेल्स रिचार्ज होणार. पण एसटीपी रिक्वायर सम कन्झ्युमेबल्स आणि ते चालवण्यासाठी एक्सपर्टी लागते. हे करण्यासाठी सोसायटीला पैसे द्यावे लागतात. सोसायटी पैसे द्यायलाच तयार नाही. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा एका छोट्या स्तरावर मी बोलतोय. असेच प्रॉब्लेम्स तुम्ही आता जल जीवन निगम बद्दल बोललात. अहो 10 कोटी 20 कोटीचे प्रोजेक्ट येणार. माझ्या गावामध्ये प्रत्येकाला घरामध्ये नळ आला, पाणी आलं, टाकी बांधली, ओव्हरहेड टँक बांधले, खाली मी क्लोरिनेशन प्लांट लावला, फिल्टर लावलं, सगळं केलं. कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले, कॉन्ट्रॅक्टरने चालू केलं. कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरला लिहिलं असेल की 1 वर्षाची सगळ्यांनाच गॅरंटी वॉरंटी असते. 1 वर्ष झाल्यानंतर पुढे काय? त्यामध्ये क्लोरीन कोण घालणार, फिल्टर कोण चेंज करणार, त्याच्यामधला एखादा जर पाईप खराब झाला तर कोण चेंज करणार, नवीन घर जर आलं तर त्या घराला देण्यासाठी जर पाणी लागेल तर यातनं टॅप बरोबर कसा काय काढणार, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या मेंटेन कोण करणार? तर त्याच्याबद्दल सध्या तरी क्लॅरिटी नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल मी बोलतोय, वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यानंतर त्याचं ऑपरेट आणि मेंटेन करायचंय. साहेब, ताजमहाल बांधणं कठीण नाही, म्हणजे कठीण आहेच, पण त्याहूनही ताजमहाल सांभाळणं आणि त्याचं व्यवस्था, निगराणी करणं, मेंटेन करणं कठीण आहे. मगाशी रायकर साहेब म्हणाले की ब्रिजेस बद्दल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ब्रिजेस पण तुम्हाला मेंटेन करावे लागतील. हा वाशीचा जो ब्रिज आहे आपल्याला, म्हणजे मानखुर्द वरून वाशीला जो गेलाय, तो होऊन आता मला वाटतं 30-35 वर्ष झाले असतील, जास्त वर्ष झाले असतील. परंतु त्या पिलर्सवर जे ब्रिज गर्डर्स टाकले आहेत, ते एकेका गर्डरचं वजन 800 टन आहे. आणि ते ज्या पिलरवर बसले आहेत त्याच्यामध्ये निओप्रिन बेरिंग्स आहेत.
म्हणजे रबरची बेरिंग्ज आहेत. तुम्ही ज्यांनी सुरुवात केली त्याने ते निओप्रीन बेरिंग्ज वगैरे लावले, परंतु नियमानुसार विथिन 1 इयर म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला डिस्ट्रेसिंग करावं लागतं. म्हणजे तो संपूर्ण ब्रिज वर करावा लागतो. त्याच्यामध्ये ते निओप्रीन बेरिंग्समध्ये जे स्ट्रेसेस आहेत ते रिमूव्ह करावे लागतात आणि परत ठेवावे लागतात. देन इट विल लास्ट फॉर इयर्स टुगेदर ऑर एजेस टुगेदर. पण जर इथे कोणी हे केलं नाही, विसरून गेला, तर ते निओप्रीन बेरिंग जर खराब झाले तर तुमचा तो वरचा जो गर्डर आहे तो पिलरला टच होईल. तर हे जे छोटे छोटे मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एके ठिकाणी म्हटलेलं एक युद्ध एका खिळ्यामुळे हरलं गेलं. घोड्याच्या नाल्यामध्ये एक खिळा होता, तो खिळा निखळला, त्याच्यामुळे त्याचा ती नाळ निखळली म्हणून तो घोडा लंगडायला लागला म्हणून त्याच्यावरचा जो सरदार होता तो पडला. सरदार पडल्यानंतर इतरांमध्ये घबराट झाली आणि युद्ध हरलं. तर त्याच्यामुळे मेंटेनन्स जरी या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरमधला एक खेळा जरी असला तरी तो अतिशय महत्वाचा आहे. युद्ध जिंकणं किंवा हरणं हे मेंटेनन्सवर अवलंबून. साहेब, एक मी इकडे ऍड करीन. वाघ साहेबांनी जे मेंटेनन्स आणि याच्या पुढचं जे सांगितलं, तर आता टेक्नॉलॉजी आजकाल खूप रॅम्पंटली अवेलेबल आहे आणि ती इकॉनॉमिकल देखील आहे. जसं इंडस्ट्रीमध्ये आता मॉनिटर करतात की त्यांचं पोल्युशन किती आहे आणि ते रिपोर्ट केलं जातं NGTला किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल बोर्डला. अशा सिमिलर गोष्टी ह्या STP साठी पण करू शकतात. कारण की आता हे जे नवीन STPs होणार आहेत ह्यांचं ऑनलाईन आपल्याला इनकमिंग सिवेज आणि आउटगोईंग वॉटर, ट्रीटेड वॉटर ऑनलाईन ह्याचं हे ऑनलाईन आपल्याला ॲज इन पब्लिक डोमेन ह्या गोष्टी असणार आहेत. IoT वापरून वगैरे करू. येस, इट विल बी अप्रूव्ड. तर एक सिमिलर जर हे ॲट अ सोसायटी लेवल जरी हे केलं थ्रू सम सिस्टम वेअर गव्हर्नमेंट मेक्स इट कंपल्सरी की तुम्ही या सिस्टीम लावल्याच पाहिजे आणि ते एका सेंट्रल ह्याला लागले पाहिजे, तर नाही त्या गोष्टी कंट्रोल पडेल. सी बेसिकली कसं आहे की कुठची पण सिस्टीम आहे ना ती करण्यासाठी इकॉनॉमी हा बेस्ट आहे. जर एखादी गोष्ट परवडत नसेल तर लोक करणार नाहीत आणि तुम्ही त्यांना कंपल्सरी करू शकत नाही. इकडे 500 स्क्वेअर फूटच्या होऊन जास्त जर आपली एके ठिकाणी म्युन्सिपालिटी म्हणते की 500 स्क्वेअर फूट होऊन जर कमी जागा असेल तर आम्ही असेसमेंट टॅक्स घेणार नाही. सर्व फ्री बी चाललेलं आहे. सर्वांना फुकट पाणी पाहिजे, फुकट इलेक्ट्रिसिटी पाहिजे, असेसमेंट फ्री पाहिजे. 25 वर्षानंतर बिल्डिंग कोसळली तरी फुकट रिडेव्हलपमेंट पाहिजे. अशामध्ये मला असं वाटत नाही एक्सेप्ट ह्यूज सोसायट्या ज्या आहेत, रिच पीपलच्या सोसायटी तिकडे होईल, परंतु सर्व कमर्शियल मध्ये सुरू केलं पाहिजे. म्हणजे फक्त ऑर्गनाइज सेक्टरला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फक्त ऑर्गनाइज सेक्टरला पकडणार, म्हणजे जे लॉ अबाइडिंग आहेत त्यांनाच पकडणार. परंतु जे लॉ अबाइडिंग आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 10% आहे. जे लॉ अबाइडिंग नाही आहेत, अनऑर्गनाइज, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 90% आहे. म्हणजे तुम्ही 10% शहर स्वच्छ करणार आणि 90% अस्वच्छ करणार, मग ते 10%चा उपयोग काय? तर तसं नाही. मला असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट होतं नियमानुसार, तुमच्या सोसायटीमधलं, तुमच्या कुठच्या पण सोसायटीमध्ये ज्याप्रमाणे ऑडिट होतं अकाउंटचं होतं की नाही, तिकडे चार्टर्ड अकाउंटंट सही करतात ना, तसे तुम्ही चार्टर्ड इंजिनियर्स आहेत ना, ते चार्टर्ड इंजिनियर्स तुम्ही तयार करा, त्यांना स्पेशालिटी ट्रेनिंग द्या आणि लेट डेम गो अँड चेक वन्स इन अ इयर, डझंट मॅटर, लेट डेम चार्ज 1000 रुपीज अँड लेट डेम टेक अ पोर्टेबल इक्विपमेंट टू मेजर द BOD, COD, त्याच्यामधला जो नायट्रोजन आहे तो. मग त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायची गरज नाही, बिकॉज इट्स व्हेरी कॉस्टली. पण मी असं म्हणतो वर्षातनं एकदा जाऊन त्या STPचं जे हे चालू आहे की नाही ते बघायला, काय त्याने ऍट रॅन्डम जायचं, चेक करायचं, जो रिझल्ट आहे तो टेम्पर प्रूफ असला पाहिजे आणि तो त्यांनी डायरेक्टली त्या साईटला हे करायचं. किंबहुना अशी इक्विपमेंट आपण तयार केली पाहिजे की जी टेम्पर प्रूफ आहेत आणि त्यातनं घेतलेलं सॅम्पल हे डायरेक्टली ऑनलाईन गव्हर्नमेंट द्यायला जाईल, म्हणजे कोणाला काही करता येणार नाही. मला वाटतं ही सगळ्यात स्वस्त आणि मस्त होईल. परंतु आपण जे ऑनलाईन वगैरे आहे ते ह्यूज सेक्शनला ठीक आहे, परंतु ज्या छोट्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये एवढं इन्स्ट्रुमेंटेशन करणं प्लस त्याचा परत मेंटेनन्स आलाच की. सर, आपण जो मुद्दा मेंटेनन्सचा म्हणताय, माझं एक ह्याच्यामध्ये थॉट प्रोसेस आहे की 2000 रुपयाचं आपण एखादं किचन इक्विपमेंट घेतलं तरी त्याला सुद्धा मेंटेनन्स मॅन्युअल येतो. 2 कोटीचा फ्लॅट घेतो त्याला मेंटेनन्स मॅन्युअल का नाही येत? तर ते जर मेंटेनन्स मॅन्युअल सोसायटीला देणं हे जर कंपल्सरी केलं
तर आय थिंक लॉट ऑफ प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व. आणि हे करणं कठीण नाही कसं आहे, अतिशय या सोपं आहे. लोकशाहीमध्ये काही कंपल्सरी करता येत नाही, पहिली गोष्ट ठेवा. काही कंपल्सरी नाही. सर, इथे आपण structural audit compulsory आहेच ना, सर. वोटिंग कंपल्सरी करू शकत नाही, टॅक्स भरण्याची प्रायमरी रिक्वायरमेंट आपण करत नाही, त्यामुळे कंपल्सरी काही होत सर, नाही. जसं पण तुमची- स्ट्रक्चरल ऑडिट आहे ना, हे- तसं प्रत्येक गोष्टीचं एक मेंटेनन्स मॅन्युअल Exactly. सोसायटीला ते मी दिलं म्हटलं. तर इट विल Right. हॅपन. सर, तुम्हाला आठवतं का काही वर्षापूर्वी मला असं आठवतं की समवेअर इन 91-92 त्याच्या आधी एनर्जी ऑडिट कंपल्सरी नव्हतं. एनर्जी ऑडिट कंपल्सरी नव्हतं. उदाहरणार्थ, इफ यू आर अ स्टील मॅन्युफॅक्चरर, तर तुम्ही 1 टन स्टील मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती एनर्जी वापरता याचं काही हे नव्हतं. पण त्यानंतर हे एनर्जी ऑडिट कंपल्सरी आलं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये लिहावं लागतंय की हाऊ मच एनर्जी यू आर कन्झ्युमिंग अँड व्हॉट इज द प्रोडक्शन यू आर Production. सो पर टन प्रोडक्शन आणि एनर्जी ह्याचं कॉम्बिनेशन करून ते करायला लागलं. त्यामुळे लोक एनर्जीला सिरियसली घ्यायला लागली. मला असं वाटतं की ह्या प्रकारे एन्व्हायरमेंट तुम्ही काय करता. उदाहरणार्थ, एखाद्या सोसायटीने सोलार पॅनेल लावले, गिव्ह देम सम क्रेडिट. इफ दे आर कन्झ्युमिंग लेस इलेक्ट्रिसिटी, गिव्ह देम सम क्रेडिट. इफ दे आर नॉट युटिलायझिंग मच वॉटर फ्रॉम म्युनिसिपल रिसोर्सेस, गिव्ह देम सम क्रेडिट. If they are using their own borewell, give them some credit. If they are reusing their own, sewage, give them some credit. अशा प्रकारे केलं आणि त्यांना जर आपण म्हणजे सरकारने जर प्रोत्साहनपर भत्ते दिले, म्हणजे मॉनिटरी दिले, तर फायदा होईल. बघा सर, आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं जे पाणी आहे ना, पिण्याचं पाणी, त्याची पर मीटर क्यूब मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट खूप आहे. जर तुमची सोसायटी तेवढं वाचवत असेल तर तेवढे पैसे तुम्हाला देऊन टाका ना, काय फरक पडतोय. करेक्ट. बरोबर. तर जी लोक चांगली लोक आहेत ना, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जर प्रोत्साहन दिल्यानंतर सुरुवातीला लहान मुलाला कसं आपण शिकवताना एखादं चॉकलेट द्यायचो, नंतर चॉकलेट दिल्यानंतर त्याला अभ्यासाची सवय लागते. एकदा सवय लागली की मग चॉकलेट द्यायची गरज नाही. Great. तर मला असं वाटतं की सुरुवातीला गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह देऊन या सर्व गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर लोक डेफिनेटली ह्या पद्धतीला सहकार्य करतात.